विभागाच्या आक्षेपानंतरही गिरीश महाजनांच्या सूतगिरणीवरती राज्य सरकार मेहरबान असल्याचा आरोप होतोय। महाजनांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर झाली आहे। वित्त विभागाच्या हरकतीच्या नंतरही सूतगिरणीला आर्थिक रसद पुरवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईकांच्या सूतगिरणीला सुद्धा निधी मंजूर झालाय। वित्त विभागाने आक्षेप घेतलेल्या या दोन्ही गिरण्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या पिंपळगाव येथे असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीला सवलत देण्यासाठी वित्त विभागाचा विरोध होता। दरम्यान दोन्ही सूतगिरण्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा स्पष्ट विरोध असताना सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती निर्णय घेऊन त्यांना सवलत देण्यात आल्याचं आता समोर आलंय। दरम्यान आपली सूतगिरणी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधली आहे। तोट्यामध्ये असूनही सूतगिरणी ही शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया इंद्रनील नाईक यांनी दिली। दरम्यान सूतगिरणीवरून सुरू असलेल्या वादावरती मंत्री गिरीश महाजन काय म्हणतात बघूयात। मला वाटतं ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्ये एखादी सूतगिरणी नसावी का? कारण आमच्या भागामध्ये सूतगिरण्याच नाही सहकार तत्वावरच्या, त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि म्हणून आमचा आग्रह होता की ज्या ठिकाणी 100% कापूस पिकतो त्या भागामध्ये सुद्धा एखादी सूतगिरणी असावी, आणि म्हणून ती परवानगी त्या ठिकाणी नियमानुसार आणि ही त्यांना मिळालेली आहे। पण उगाच बिल माझ्यावर फाटतंय, गिरीश महाजनांना परवानगी। मला हेच कळत नाही, मी तिथे कुठेही नाही आहे किंवा माझे कुटुंबीय तिथे कुठेही नाही आहेत। आपण तपासून बघा, अजून पैसे देण्याचा प्रश्नच आलेला नाही। फक्त कॅबिनेटमध्ये परवा मंजुरी मिळालेली आहे, त्याच्यासाठी अजून 8-10 कोटी रुपये भांडवल जमा करावं लागणार आहे त्या सद्ग्रस्तांना, आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत। लगेच काही निर्णय झाला आणि पैसे गेले त्यांच्या खात्यात गेले असं कुठेही नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।